नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसऱ्या पाठाला सुरुवात करूया. द टायटल ऑफ द लेसन इज ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, म्हणजेच एक अविस्मरणीय चकमक. लेखक तपन मुखर्जी यांनी त्यांच्या बालपणातील कथन केलेली गोष्ट म्हणजेच ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, एक अविस्मरणीय चकमक. एका हतबल व हताश झालेल्या वानरीच्या पिल्लावर दुसऱ्या टोळीचा म्होरक्या, एक बलदंड नर वानर या दोघांच्या जीवघेण्या हल्ल्यातून तिच्या निष्पाप पिल्लाची लेखकाने केलेली सुटका म्हणजेच ही गोष्ट. या कथेतून आपल्याला मानव आणि प्राणी यांच्यातील विश्वासाचे दर्शन घडते. चला तर मग आपण सुरुवात करूया. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. वेस्ट बेंगॉलमधील रानीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. एका मोठ्या आवारामध्ये सगळ्या अधिकारी लोकांना त्या कंपनीतल्या एक मोठे असे सुसज्ज अशा बंगल्यांची राहण्यासाठी सोय करण्यात आलेली होती. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आमचं घर त्या आवारामध्ये एका कोपऱ्यालाच होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. बागेच्या लगतच लागून सगळ्या अधिकारी लोकांची एक क्लब तिथेच होती. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. त्या कंपाऊंडच्या आजूबाजूला सगळीकडे हिरवे गार असे गालिचे पसरल्यासारखे हिरवे गवत होते. सुंदर अशी रंगीबेरंगी फुले होती आणि उंच अशी डेरेदार वृक्षांनी तो परिसर असा पूर्णपणे सजून गेलेला होता. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. माशा ह्या सुंदर आणि आल्हाददायक वातावरणात आमच्या स्वयंपाकघरातील सगळीकडे हिरवळ असलेल्या त्या गार्डनमुळं तिथे आणि झाडांमुळं तिथे वेगवेगळी खारे आणि वेगवेगळ्या प्रकारची पक्षी सतत तिथेच येऊन बसत असत. अ ग्रुप ऑफ लँगर्स हॅड इवन मेड देअर डेन इन ॲन ऑस्था ट्री नियर बाय. जवळच असलेल्या एका डेरेदार आस्थाच्या झाडावर वानरांनी तर त्यांचे घरच केलेले होते. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. हे पक्षी आणि हे प्राणी म्हणजे आमच्या जीवनाचा एक अविभाज्य, आमच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य घटकच बनले होते मनाना. अ स्मॉल इन्सिडेंट on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. एके दुपारी शनिवारची दुपार होती आणि त्या दुपारी माझ्या डोळ्यासमोर घडलेली ती घटना म्हणजे देवाचा एक अद्भुत असा चमत्कारच म्हणूया ना. आणि तीच घटना म्हणजेच ह्या पाठाचं नाव आपण पाहतो, ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. वेस्ट बेंगाल पश्चिम बंगालमधली ही कथा असल्यामुळं दुर्गापूजेचे दिवस जवळ आलेले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. सणाचा उत्सव असल्यामुळं अनेक लहान मुलांच्या मॅगझिन्स आणि गोष्टींची पुस्तकं प्रकाशित होत होती आणि अनेक छोटी मुलं जशी पुस्तकात मग्न होतात तशीच संधी लेखकालासुद्धा या सणामुळं मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स
and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. दुपारचं जेवण झालं आणि छानपैकी मस्तपैकी जेवण झाल्यामुळे माझे आईवडील आणि माझ्या बहिणी आरामात दुपारची झोप घेण्यासाठी पोहडलेल्या होत्या आणि मी मात्र एक गोष्टीचं पुस्तक घेऊन त्या पुस्तकात मग्न झालो होतो. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. अशा प्रकारची अतिशय शांत अशी दुपार आणि त्या दुपारी मी वाचायला घेतलं एक छानपैकी ॲडव्हेंचर स्टोरी बुक. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, and the shrill call of a kite flying high above the ground. आणि ह्या सगळ्या शांततेचा भंग काय करत होत्या तर माझ्या कुटुंबातील काही व्यक्तींचं घोरणं, चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांची कावकाव आणि उंच आकाशात उडणाऱ्या घारींच्या फडफडण्याचा आवाज त्या शांततेला भंग करत होता. मिनिट्स टिक्ड बाय. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. काही मिनटं गेली आणि मी अतिशय त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे आता मी रममान झालो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मला दूरवरून काही भटक्या कुत्र्यांचा जोरजोरात आणि कर्कश आवाजात भुंकण्याचा आवाज मला आला. आय चोज टू इग्नोर द कमोशन, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. आणि मला असं वाटलं की या भटक्या कुत्र्यांनी एखाद्या डुकराला धरण्यासाठी सापळा रचला असेल आणि त्याचाच तो गोंगाट मला ऐकायला येत असेल म्हणून मी त्याकडं दुर्लक्ष केलं. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. आणि तेवढ्यात परत कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याचा आवाज माझ्या जवळजवळ येत आहे याची मला जाणीव झाली आणि कावळ्यांचा कावकावही वाढला आणि तेवढ्यात मी पाहिलं तर कर्कश गोंगाट असा होत होता आणि तो आवाज माझ्या कानावर असा त्या शांततेचा भंग करत आदळत होता. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. आणि माझ्या असं लक्षात आलं की तो आवाज आता माझ्या एकदम जवळजवळ येतो आहे. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आणि एकदम उत्सुकता माझ्या मनातली जागी झाली. लिव्हिंग द बुक असाइड आय रश्ड टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. माझ्या हातातलं पुस्तक मी बाजूला ठेवलं आणि व्हरांड्यात मी लगेच आलो. काय घडतंय हे पाहण्याची उत्सुकता मला लागलेली होती. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मी आलो आणि मी आमच्या क्लब हाऊसकडं एक कटाक्ष टाकला तर अतिशय एक अशी हॉरिबल गोष्ट मला पाहायला मिळाली. काय होती मग ती गोष्ट? अ बिग मेल लँगर, ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लँगर in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. एक मोठा नर वानर, कदाचित तो त्या गटाचा म्होरक्या असावा. तो काय करत होता? एका छोट्या वानरीच्या पिल्लाला त्यांनी गच्च असं धरलं होतं आणि सगळीकडे तो तिला चावून काढत होता. आणि मला ते पाहून माझ्या लगेच त्याचा इरादा लक्षात आला की आता त्याला नक्कीच ठार मारणार. The helpless mother of the baby and other lesser members of the Langer group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. आजूबाजूच्या छतावर सगळीच त्या पिल्लाची असहाय्य आई आणि असहाय्य झालेली इतर वानरही त्या छतावरून ही घटना अगदी भीतीच्या नजरेने पाहत होते. I recalled the terrible caution in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. आणि त्याच वेळेस मला एका गोष्टीची आठवण झाली की एखादा हा जर नर वानर म्होरक्या तो असेल तर तो
त्याच्या गटामध्ये एखादा नर वानर जर जन्मला तर त्या नर वानराला तो जिवंत राहू देत नाही, ही गोष्ट मला लगेच त्यावेळेस आठवली. विदाऊट लुझिंग एनी टाईम I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. मग मी काय केलं, एक मोठी काठी माझ्या एका हातात घेतली आणि दुसऱ्या हाताने एक दगड घेतला आणि तो दगड त्या वानराच्या अंगावर टाकला. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. तो वानर इतका भडकलेला होता की माझ्या या हल्ल्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. आणि नंतर मी अनेक दगडं त्याच्यावर मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. आणि एकीकडे कुत्र्यांच्या भुंकण्याचाही कर्कश आवाज वाढतच होता. त्यांची तीव्रताही वाढतच होती. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानकपणे झालेला हा हल्ला त्या वानराला सहन झाला नाही आणि त्यांनी मग काय केलं, त्या छोट्या पिल्लाला त्या छतावरून खाली व्हरांड्याच्या दिशेने फेकून टाकलं. The baby was listless and appeared to be dead. ते छोटंसं पिल्लू अतिशय अशक्त बनलं होतं आणि असं वाटत होतं की हे पिल्लू मेलं की काय. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. आणि त्या उतरत्या छतावरून येणाऱ्या त्या पिल्लाला पाहून कुत्र्यांनासुद्धा खूप आनंद झाला. त्यांना वाटलं आता आयती आपल्याला शिकार मिळाली खायला, म्हणून ते सुद्धा खुश झाले. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लँगर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. एका हातात मी काठी घेतली, त्या काठीच्या जोरावर मी त्या कुत्र्यांना दूर ठेवलं आणि जसं ते पिल्लू खाली येत होतं, मी पटकन त्या पिल्लाच्या शेपटीला धरून कसंबसं त्या पिल्लाला खाली घेण्यात मी यशस्वी झालो. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. ते छोटं पिल्लू अतिशय अस्वस्थ असं झालेलं होतं. त्याच्या जीवच नाही असं ते वाटत होतं. आणि इट वॉज इंडीड अ मेल बेबी. माझ्या म्हणण्यानुसार ते नक्कीच एक पिल्लू नरच होतं. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द व्हेरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. ह्या गोंगाटाचा आवाज ऐकून माझे आईवडील, माझ्या बहिणी व्हरांड्यात आल्या होत्या आणि मी त्या पिल्लाला कशा प्रकारे वाचवतोय हे सगळं ते पाहत होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि आजूबाजूच्या परिसरात आमचे काही शेजारीसुद्धा दुरून उभे राहून ही सगळी घटना त्यांच्या डोळ्यांनी पाहत होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. मी हळुवारपणे त्या वानरीच्या पिल्लाला घेतलं आणि आमच्या मागच्या परसबागेत गेलो आणि तिथे कोंबड्याचं खुराडं होतं. त्या खुराड्यावर अलगदपणे त्या पिल्लाला मी तिथं ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. मी व्यवस्थित तिची बॉडी पाहिली तर त्या पिल्लाच्या अंगावर असंख्य अशा पूर्ण चावलेल्या खुणा पसरलेल्या होत्या. ब्लड वॉज वुझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि काही जखमातून असं भळाभळा रक्तसुद्धा वाहत होतं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रेथिंग इवन दो हिज ब्रेथ्स वेअर शॅलो. मी सुटकेचा निश्वास टाकला. मला थोडंसं बरं वाटलं, कारण ते पिल्लू हळुवारपणे संतपणे का होत नाही पण श्वास घेत होतं.
Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. त्या पिल्लाच्या अंगावर मी भरपूर पाणी शिंपडलं आणि त्या पिल्लाला हलवलं. त्यामुळं अगदी हलत थरथरत ते पिल्लू उठून बसलं. He was in a state of shock and started trembling like a leaf in the wind. ते पिल्लू अतिशय धक्का त्या पिल्लाला बसलेला होता आणि ते पिल्लू असं थरथरत होतं, जसं की झाडावरचं पान वारा सुटला की थरथरतं, तशा प्रकारची थरथराट त्या पिल्लाला सुटलेली होती. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. त्या पिलाचे 2 चकाकणारे डोळे अगदी अश्रूंनी भरून गेलेले होते आणि जसं काही एखादा धक्का बसल्यानंतर मानवाचं पिल्लू म्हणजेच आपलं छोटंसं बाळ कसं रडतं, तसंच ते पिल्लूसुद्धा रडायला लागलं. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मग मी त्याला एक केळी सोलून केळी दिली आणि थरथरत्या हाताने त्या पिलानं ते केळ घेतलं आणि हळुवारपणे एक का त्या केळाचा घास त्यांनी खायला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लँगर. आणि माझं पूर्णपणे लक्ष फक्त आणि फक्त त्या पिल्लावरच केंद्रित झालेलं होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. आणि अचानक माझ्या लक्षात आलं की कुणीतरी माझ्यावर दुरून असं कटाक्षाने नजर ठेवून आहे हे मला जाणवलं. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी त्या कोंबड्याच्या खोरड्यातून बाहेर आलो आणि मी वरती पाहिलं. देअर सॅट द मदर लँगर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव्ह. आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर त्या पिल्लाची आई म्हणजे वानरी बसलेली होती आणि शांतपणे आम्ही त्या पिल्लाशी कसा वागतोय, मी काय करतोय, अगदी निरीक्षण ती तिथं बसून करत होती. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. ती अतिशय शांतपणे तिथे बसून होती, कारण आता तिला खात्री पटली होती की माझ्या पिल्लाला कुणीही कसलीही आता इजा पोचवू शकत नाही. Meanwhile, the baby seemed the presence of his mother and started to sob and cry a little louder. त्या दरम्यानच्या काळात त्या पिलाला लक्षात आलं की आपली आईसुद्धा तिथे आपल्याकडे पाहत आहे आणि आईचं अस्तित्व जाणवताच ते पिलू हुंदक्या देत जोरजोरात परत रडायला लागलं. रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कूप. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आणि मग मी त्या खोरड्यातून बाजूला झालो, कारण माझी अशी इच्छा होती की मी बाजूला झाल्यानंतर ती वानरी आपल्या पिल्लाजवळ येईल. Immediately, the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. तसंच झालं. लगेच ती वानरी खाली आली आणि तिने लगेच आल्या आपल्या बाहूमध्ये आपल्या पिलाला सामावून घेतलं. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. तिने लगेच पूर्ण त्या पिलाच्या शरीराची तपासणी केली आणि आपल्या पिल्लाला गच्च तिने मिठी घातली. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर मदर्स केअरिंग आर्म्स. त्या पिल्लाला आपल्या आईच्या भाऊत येऊन खूप असं छान वाटलं. ते पिल्लू थोडंसं शांत झालं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. थोडा वेळ ती वानरी आपल्या मांडीवर आपल्या पिलाला घेऊन थोडा वेळ तिथेच तशीच बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर ॲझॉल्ट. कदाचित
ती सगळीकडे कानोसा घेत होती आणि लक्षपूर्वक पाहत होती की परत कुठला नर वानर येणार नाही ना आणि माझ्या पिल्लावर हल्ला करणार नाही ना, कुठला धोका नाही ना, ह्याचा कानोसा घेत ती थोडा वेळ तिथेच बसून राहिली. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लँगर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि काही क्षण त्या वानेरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आणि आजसुद्धा त्या वानेरीची नजर मी विसरलेलो नाही, कारण त्या मूक नजरेतून ती तिची कृतज्ञता हजारो पटीने ती व्यक्त करत होती. I was overwhelmed by the emotion, the sentiment and the way she said thanks to me. आणि तिच्या त्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भूमिकेतून, तिच्या भावनेमुळं, तिच्या त्या अगतिक भावनेच्या त्या थँक्स म्हणण्याच्या त्या पद्धतीमुळे मी अगदी भारावून गेलो. There sat a universal mother holding a stricken child in her lap. आणि मला त्या वानेरीला पाहून कोणाची आठवण झाली माहिती का? सार्वत्रिक आई. आई कशी असते त्या आईची मला आठवण झाली. कारण ती प्राणी असो, मानव असो, कुणीही असो, आपल्या पिल्लाला अडचणीत, धोक्यात कुणीही पाहू शकत नाही आणि त्याची आठवण मला त्या वानेरीला पाहून झाल्याशिवाय राहिली नाही. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. तिने लगेच आपल्या पिलाला गच्च पोटाला धरलं आणि आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर पटकन उडी मारली. She surveyed the area for the vicious male wrangler and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. आणि तिथे पोचल्यानंतर तिने आजूबाजूला सगळीकडं तो क्रूर वानर तर नाही ना ह्याचा कानोसा घेतला. सगळीकडे तिने पाहिलं आणि जिथे हा एन्काउंटर, हा हल्ल्याचा प्रकार घडलेला होता त्याच्या विरुद्ध दिशेने ती तिथून निघून गेली. The brief meeting with the mother and the baby Langer convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. हे थोडक्यात झालेली आई आणि त्या पिलाची भेट ही मात्र आमच्यामध्ये संवाद साधण्याचा, तो एक विश्वासाचा आणि आपल्यामध्ये असलेल्या बंध आणि आपल्यात असलेल्या नाते टिकवण्याचा तो एक मार्ग आहे. हा मार्ग मला तो दाखवून गेला. The mother Langer showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. त्या आईने, त्या वानेरीने मला दाखवून दिलं की फक्त अन्न हेच हे संवादाचं प्राणी आणि मानवामधलं साधन होऊ शकत नाही, तर मानव आणि प्राणी ह्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे बंध निर्माण होऊ शकतात. जसं की विश्वासाचं बंध आहे, जसं की अनुभक्तीचं बंध आहे, जसं की एकमेकांना समजावून घेण्याचं बंधन आहे. ते बंधन या गोष्टीतून मला जाणवलं. 55 years have passed since that day. I am now 70 years old. ह्या घटनेला आज 55 वर्ष उलटली आणि आता मी 70 वर्षाचा झालेलो आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि आजसुद्धा मला ती घटना अतिशय सुखदपणे आठवत राहते, कारण ती घटनाच होती एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, म्हणजेच एक अविस्मरणीय चकमक की जी की मी माझ्या जीवनात कधीच विसरू शकत नाही. अँड देअरफॉर दिस इज द लेसन, एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, रिटन बाय तपन मुखर्जी. थँक यू.